बाळाचा तसा आई मांडली, बाळा मला तहान लागली रे. आणि महाराज कावड एका पारुंब्याच्या झाडाला बांधले, झारी घेतली, पाण्याचा शोध घेत निघाले. आणि पाण्याचा शोध घेत 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 निघाल्यानंतर एक तलाव लागला महाराज. आणि त्या तलावामध्ये काय केलं महाराज, हातपाय धुवले, पाणी पेले महाराज. आणि झारी बुडीत असताना बट 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 आवाज त्या राजा दशरथाच्या कानी. आणि त्या कुठला तर प्राणी पाणी पिण्यासाठी आलेला आहे, त्या आवाजाच्या दिशेने बाण सोडला महाराज. असा बाण सुटला महाराज आणि श्रावण बाळाच्या छातीत घुसला. आई म्हणून चिळखंडे बोलले, मी मारलेला बाण प्राण्याला लागलेला नसून का मनुष्य प्राण्याला लागलेला आहे. आणि तो लगेच लक्षात ठेवत झाडावरून राजा दशरथ खाली उतरला आणि तलावाकडे निघालेला आहे. रक्ताच्या थारुड्यात श्रावण बाळ पडलेलं आहे. आणि श्रावण बाळ पडल्यानंतर बाणाला धक्का लागता श्रावण बाळाने डोळे उघडले. राजा दशरथा, तू मारलंच मला, तू मारलंच. अरे काय गुन्हा केला होता मी, पुण्या गुन्ह्याची मला शिक्षा दिली. पण राजा दशरथा नाईलाज, माझे अंध माता पिता त्या झाडाखाली बसलेले आहेत, त्यांना पाणी पाज राजा, पाणी पाज. त्या टायमाला परंतु हे सोडून जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत एक शब्द पण सांगू नकोस. हो. आणि त्या टायमाला महाराज झारी उचलली. आणि झारी उचलली ज्या ठिकाणी श्रावण बाळाची आई वडील आहेत त्या ठिकाणी आलेले. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर झारी लावली, वल्लाच्या तोंडाला लावली. बाळ श्रावणा, पाणी खूप दूर होत का रे? तशीच झारी काढीन आईच्या तोंडाला लावली. आईनं झारी बाजूला ढकलले. बाळा, पाणी नाही दिलं तरी चालेल, एक वेळा शब्द बोल. तशीच झारी उचलून पुन्हा तोंडाच्या वल्लाच्या श्रावण बाळाची ते पुन्हा पाणी झारी ढकलली. परत परत आईच्या लावली. तू नाही म्हणला तरी चालेल, फक्त एक वेळा बोल श्रावणा, आमच्यासाठी तुला त्रास होतोय, तू आमची सेवा करतो म्हणून आम्ही आतापर्यंत जीवन आणि काशी यात्रा करायची आहे असं म्हणा. जोपर्यंत तू बोलत नाही तोपर्यंत पाण्याचा घोट पण घेणार नाही. राजा दशरथ असं म्हणता नाविलाज झाला. मी श्रावण नाही, राजा दशरथ आहे. आमचा बाळ काय झाला? तुमच्या बाळाला माझ्याकडून बाण लागला, तुमचा बाळ खलास. त्याच वेळेस महाराज राजा दशरथा जसा इस्तवाचा पेंडा हातावर पडावा तसे चटके बसू लागले. तितकं दुःख झालं अंतःकरणात. पण राजा दशरथा, ज्या ठिकाणी आमचा बाळ पडला त्या ठिकाणी आम्हाला घेऊन चल. आणि त्या तलावामध्ये श्रावण बाळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता महाराज. आणि त्यावेळेस तिथं आल्यानंतर त्या आईनं कडकडून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाळाला मिठी मारले. राजा दशरथा, नाईलाज आहे. ज्या रस्त्याने आमचा बाळ गेला त्या रस्त्याने आम्हाला पण जायचं नाही, आम्हाला पण इथं राहायचं नाही. एक आहे शरण घेऊन गोळा केलं महाराज. तिघाला सरणावर घातलं. पण श्रावण बाळाच्या आईने शाप दिला. राजा दशरथा, देवाचे अवतार तुझे पुत्र होते, परंतु अंत काय तुला पुत्राचे नाव घेत 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 मारावं लागेल. श्रावण बाळाचा शाप. हा बरोबर आहे.
एकापेक्षा एक देवाचे अवतार होतील. तुला असू द्या पुत्राचं नाव घेत 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 महाराज. एका बाजूने आनंद झालाय महाराज, दुसऱ्या बाजूने दुःख झालंय. कारण राजा ईश्वराचा मालक, ब्रह्मांडाचा मालक महाराज दया महाराज दया. हो, मला सोडणं लक्षात ठेवायचं. आणि वशिष्ठ ऋषी झालेला विशेष इतिहास सांगितला. आणि इतिहास सांगितल्यानंतर राजा दशरथ हो आणि कामिष्ठी यज्ञ त्यांनी केलं महाराज. आणि कश्यप ऋषीचा मुलगा विभंड ऋषी, विभंड ऋषीचा मुलगा कोण, सुंग ऋषी. आणि त्यांना बोलले, कारण का दशरथ राजाला एक मुलगी होती ना शांती नावाची. कारण का शास्त्रामध्ये लग्न झाल्याशिवाय ते विभूत काय यज्ञ करता येत नाही. म्हणून शांती नावाची मुलगी संग लग्न केलं त्या ऋषीचं आणि ते यज्ञ केलं महाराज. त्याच्यामध्ये 3 पिंड बाहेर आले. आणि 3 पिंड बाहेर आल्यानंतर एक पिंड कोणा दिला, कौशल्याला. दुसरा पिंड सुमित्रा दिला. आणि तिसरा पिंड कैकेयी दिलं. लक्षात ठेव. आणि कैकेयीला दिल्यानंतर तिथे काय झालं महाराज, ते पिंड होता ना, हो पिंड घारणीने झडपिला. अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला. पिंड घारणीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला. पिंड कारणीने झडपिला. लक्षात ठेवा. तू आता हनुमंताला वर्णन कर, पिंड कसला हडपला काय नाही, कोण नेला, गाडीन कोण होती, ही सगळं नंतर सांगा. आता फक्त विषय मला प्रभू रामचंद्र. आणि त्या आम्हाला दिल्यानंतर जे अर्धा पिंड काढला महाराज कुणी, कौशल्या मातेने. आणि सुमित्राने काय केला, ती कोणाला दिला, कैकेयीला दिला. आणि कैकेयीला दिल्यानंतर कारण का प्रभू रामचंद्र लक्ष्मण अर्ध्या पिंडाचे आणि हनुमंतराय हे अखंड पिंडाचे. लक्षात ठेवा. आणि म्हणून जे दगड होते लक्षात ठेवा, त्या दगडाच्या ताराची ताकद ती प्रभू रामचंद्रापाशी आहे. म्हणून अभंगाच्या प्रथम त्यांना सांगतात.